नमस्कार. आपण आहोत आज फलटणमध्ये. फलटण नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरच्या ऐवजी 20 डिसेंबरला येईल आणि त्याच्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला आणखी वाढीव मुदत मिळाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीला रंगत आली आहे, रंगात पण आलेली आहे. तर आता त्या दृष्टीने आपण काही महिला भाजप राष्ट्रवादीच्या युतीच्या महिला आहेत, त्या महिलांच्याकडून जाणून घेऊया की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता शहरामध्ये काय स्थिती आहे. नमस्कार, मी राजाभाऊ बोंद्रे, सातारा न्यूज, फलटण. ताई, काय सांगाल, आपली नगरपालिका निवडणूक लागली आहे? खूप छान प्रतिसाद आहे फलटण शहरातून. प्रत्येक उमेदवाराचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. सिस्टमॅटिक आमचा प्रचार चाललेला आहे. सर्व पदाधिकारी अगदी व्यवस्थित प्रचार चालला आहे. उमेदवारही तेवढ्याच ताकदीने प्रचार करत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला खड्डे, पाणी, रस्ता ह्याचंच आम्हाला सांगितलं जाते. ती सुधारण्यासाठी आता लोकांना, महिलांना बदल हा हवा आहे. बदल हवा आहे. हां, म्हणजे आता तुम्हाला नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे तुमच्या पक्षाच्या वतीने जे येणार आहेत, नगराध्यक्ष हे शमशेरदादाच पाहिजेत त्यांना आणि प्रत्येक वॉर्डमधले नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं त्यांचं जाहीर आव्हान आम्हाला मिळत आहे. मग त्या दृष्टीने आपल्याला मतदारांचा प्रतिसाद काय मिळतो शहरात? खूप चांगला मिळतो. चांगला म्हणजे काय म्हणताय? 30 वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे, तो आम्हाला सांगितला आहे की तुम्ही 5 बॅकलॉग आहे कसा? प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रचाराला जात असताना खड्डे, गटराची अवस्था फार बिकट आहे. परत सांडपाण्याची व्यवस्था केलेली जात नाही आहे. व्यवस्थित पाणी वेळेवर येत नाही, पाण्याची स्वच्छता वेळेवर नाही आहे, व्यवस्थित नाही आहे आणि महिलांच्याही भरपूर समस्या आहेत. त्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त रणजितदादा आणि आमचे शमशेरदादाच त्यांना हवे आहेत. ताई, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या म्हटल्या महिलांच्या समस्या आहेत, तर नक्की काय समस्या आहेत महिलांच्या? बघा, आपण वास्तविकपणे पाहतो की महिला ज्या आहेत शहरातल्या, जर समजा खरेदी करायला गेलं तर वॉशरूम पण नाही आहे त्या ठिकाणी फलटण तालुक्यात. ते पण गरजेचंच आहे ना फलटण शहरासाठी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर शौचालय असेल तर महिलांसाठी ते गरजेचं आहे. मग जर जिम असेल, परत महिलांसाठी उठण्या बसण्यासाठी हे सगळं झालं, हे पाहिजेच महिलांना. आपण नेहमी ऐकतोय सर्वांचे मुद्दे हेच येत आहेत. वेगळं असं एक तुम्ही तरुण आहात, विद्यार्थी आहात का आपण? हो, विद्यार्थी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, महिला आपल्या ज्या विद्यार्थिनी बाहेर शहरातून येतात, म्हणजे शहरात येत आहेत खेडेगावातून, तर त्यांना काय सुरक्षितता, दहशत असा काय मुद्दा आहे का? खूप जास्त तुम्ही म्हणता विद्यार्थिनी म्हणून सांगा तुम्ही. ऐका, तुम्ही म्हणता दहशत. जर दहशत जर असती तर माझ्यासारखी आज ओपन प्लेस फिरू शकली नसती. आज मी माझ्या जवळजवळ फलटण शहरामध्ये फिरते, तर आजपर्यंत मी एवढी ओपन कशी करू शकते? दहशतीचा मुद्दा तुम्ही आम्हाला आत्ता विचारूच नका. दहशतीचा मुद्दा हा तुम्हाला 21 तारखेला समजा. जनतेच्या प्रतिसादातून आमचाच गुलाल पडल्यानंतरनं तो दहशतीचा मुद्दा आम्हाला ह्या मुद्द्यावर आत्ता बोलायचं नाही आहे, कारण हा मुद्दा आम्ही 21 तारखेला न बोलता करून टाकू. निकालाच्या वेळी. हो. पण ताई, आता विद्यार्थिनीसाठी काय आवश्यक असं वाटतं आपल्याला फलटण शहरामध्ये? बघा, तुम्ही म्हणता विद्यार्थिनींसाठी आपले रणजितदादा जवळजवळ तालुक्यातील 20,000 मुलींना त्यांनी मोफत सायकली वाटप केल्या. जर आपण बघतो की महिलांसाठी पण बऱ्याचशा सुखसुविधासुद्धा वहिनीसाहेबांनी बऱ्याचशा अंमलात पण आणलेल्या आहेत. मग एवढं सगळं असताना आपण शमशेरदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि फलटण सुधारायच्या दृष्टीने मला तर वाटतं की फलटण शहराचा जो बॅकलॉग आहे तो 30 वर्षातला भरून काढला. सेशन कोर्ट असेल, पोलीस स्टेशन असतील, त्याचबरोबर MH 53 RTO ऑफिस, असे बरेचसे कामं रणजितदादांनी केलेत. त्यामुळे जनतासुद्धा शमशेरदादा आणि सचिनदादा यांच्यावरती खुश आहे आणि मला तर निश्चित वाटतं 21 तारखेला खरं तर हे आपली जे आहे ते एक चाचपणी चालली, पण म्हणजे शमशेरदादा हे निवडून आलेल्यात जमा आहेत. ताई, काय वाटतं तुम्हाला? काय म्हणतात? बघा, आमच्या सहकारी असं म्हणतात, तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला काय वाटतं, काय अत्यावश्यक आहे आता शहरामध्ये? तुम्ही तर आत्ता बघताच आहे की विधानसभेला जो निकाल लागला, लोक स्वतःहून आम्हाला म्हणायचे की आम्हाला बदल हवा आहे. आणि तीच परिस्थिती आत्ता आहे. जेव्हा आम्ही बाहेर जातो ना प्रचाराला, तेव्हा प्रत्येकजण आम्हाला आदराने बोलवतं, कारण त्यांना माहिती आहे 30 वर्षात जी कामं झाली नाहीत आत्ता नगरपालिकेच्या माध्यमातून जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून, ती कामं नक्कीच आमचे रणजितदादा, शमशेरदादा आणि सचिनदादा हे नक्कीच हे 5 वर्षाची संधी लोकांनी आम्हाला द्यावी. त्यातून नक्कीच कळेल. आणि दहशत म्हणतात, दहशत असती ना तर ओपन प्लेस पहाटे
मग महिला मनपूर्वक फिरायला जातात सहर्ष 6 वाजता, स्वागत आहे. 5 वाजता 5 वाजता महिला फिरायला असतात बाहेर. मला नाही अजूनपर्यंत तरी ऐकायला मिळालं की कोणाला त्रास झाला आहे म्हणून. कारण मी पण एक भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती आहे, कृपया आपण तक्रारी बसून आमच्याकडे घ्यायचे. येतात. आमच्याकडे काही कुठल्याही क्षणामध्येच या ठिकाणी अजिबात तक्रार आलेली नाही. ताई, एक सर्व प्रमुख ताईंना आपण पाहुण्यांचं विचारूया. आगमन होत आहे. ताई, मला एक सांगा, आपल्या सर्वांना सूचना आज आहे, आता सध्या कृपया आपण जी व्यवस्था चालू आहे, खुर्च्यांवरती बसून घ्या. प्रचाराची, त्या प्रचारादरम्यान आपल्याला काय मुद्दे आढळले महिलांच्याकडून? महिलांच्या मूलभूत गरजा, काय आहेत त्या मुद्दे? पार्किंगची सोय, शैक्षणिक, ह्याच, बाकी काय नाही. बाकी काही अजून काय असावं असं वाटतं अत्यावश्यक आपल्याला? आता लाईटची व्यवस्था हे तर सगळं कॉमनच आहे विकासामध्ये. CCTV सीसीटीव्ही हां, CCTV. कशावर, का बरं सीसीटीव्हीच्या? पाहिजे CCTV. सुरक्षा म्हणलं की CCTVचा प्रश्न महत्त्वाचा महत्वाचं आहे. हां, अजून महिलांच्या बाबत काय, महिला सुरक्षित आहेत? आहेत 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 हां. दहशतीचा विषय आहे का? नाही. रस्त्यांची अवस्था काय सांगाल? सध्या एकदम रस्त्यांची अवस्था आत्ता नव्यांपैकी झाली एकदम ओके, पण जुन्या रस्त्यांची जरा दुरावस्थाच आहे. मग रस्ते कसे असायत वाटतं तुम्हाला? चांगले असावेत. चांगले असावेत. हां, हां. अजून महिलांसाठी दुसरं अजून काय अत्यावश्यक वाटतं शहरामध्ये? आता महिलांसाठी येणाऱ्या नगरसेवकाकडून, नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहेत महिलांच्या, सांगू शकाल? योगा वर्ग, हां. कराटे, जिम, हां, ह्या ते पाहिजे. गोष्टी पाहिजेत. पाहिजेत. हां, ताई, तुम्ही काय सांगाल? आरोग्यविषयक पण सुविधा त्यातून होतील. तुम्हाला काय वाटतं, काय असा वाटतं महिलांसाठी? आत्तापर्यंत रणजितदादांनी जे केले, महिलांसाठी जेवढं केले हां. तेवढ्या सगळ्या मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण त्याची सगळे कामं पूर्णत्वाला नेली. पण आता जेवढी राहिलीत, आता हे नगरसेवक शमशीरदादा आणि जेवढे 27 नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी शमशीरदादा, ते सगळे तळागाळातले उमेदवार आहेत. त्याच्यामुळं त्यांना नागरिकांच्या बरोबर बसणारे उठणारे उमेदवार आहेत. त्याच्यामुळं नागरिकांची काय समस्या आहे ते नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना या पूर्णपणे शुभेच्छा माहिती आहे. निमित्तानं त्याच्यामुळं त्यांना तो राष्ट्रवादी काँग्रेस काढण्याला पार्टीचे जास्त वेळ नेते लागणार नाही. आदरणीय प्राध्यापक भिडे उर्गे सर, आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपलं स्वागत आहे. काय सांगाल? त्याचबरोबर आता आपण बघतो विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जर रस्ते चांगले राज्याचे असतील, नेते आता विद्यार्थी आदरणीय रस्ते व्यवस्थित रामभाऊ ढेकळे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलंही स्वागत आहे. मुलींसाठी कराटे प्रशिक्षण असतील ते जागोजागी उभे हे केले फक्त पाहिजे. एवढं झालं प्रशिक्षण, पण मुलींच्या करिअरसाठी भविष्यात काही स्पर्धा हां. परीक्षा आता तुम्हाला काय आपण असं वाटत नाही का? स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे एक आपल्याला चांगले अत्यावश्यक सुविधा पाहिजेत स्पर्धा परीक्षेसाठी. म्हणजे कोणती सुविधा असावी? जेणेकरून तिथं महिलांना MPSC UPSCचे क्लास वगैरे सुरू झाले पाहिजेत. ज्या ठिकाणी महिला तासनतास बसून त्या ठिकाणी अभ्यास करू शकतात आणि निश्चित आपल्या फलटण तालुक्याचं नाव त्या निमित्तानं एक रोशन करते. आणि दुसरं बघायला गेलं तर आज आपण बघतो महिलांसाठी बऱ्याचशा सुखसुविधा आहेत, पण त्या आत्तापर्यंत पोहोचल्या गेल्या नाहीत. पण त्या रणजितदादा असतील, वहिनी साहेब असतील, सचिनदादा आहेत, त्या पोहोचवण्याचं काम करत आहेत असं मला वाटतं. नगरपालिकेची सत्ता जर भाजप राष्ट्रवादीकडे आली, हां, बरोबर. तर तुम्ही जे आता सांगितलं, आश्वासित केलंय, हां. हां, तर सर्वजण ऐकतायत फलटणकर, हो. तर त्या सगळ्या पूर्तता होतील असं एक कार्यकर्ता म्हणून निश्चित तुम्हाला आम्ही वाटतं? जो आहे सकारात्मकतेचा अजेंडा घेऊन आलेलो आहे. आमच्याकडे विकासाची ब्लूप्रिंट आहे, जे आहेत ते आम्ही बोलून दाखवतो. आमच्याकडे बऱ्यापैकी विकास काम आम्ही करतो आणि मग बोलून दाखवतो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही आमचा विकास दाखवू जनतेसाठी जनतेसाठी. अत्यावश्यक गोष्टी होतील, नक्की होतील. मागील 1 वर्षात तुमच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील झाले, त्याच्यानंतर शहरामध्ये काही सुविधा झाल्या का? हो झाल्या. काय केलं सुविधा? आता आपण बघतो रस्ते बऱ्यापैकी सचिनदादांच्या माध्यमातून बरेचसे रस्ते आपल्याला तर बघितलं तर बरेचसे फंड रस्त्यांचे पडलेले आहेत. ताई, आपणास माहिती आहे का शहरामध्ये किती किलोमीटरचे रस्ते आहेत? जवळपास 70 किलोमीटर रस्ते आहेत शहरात. तर ते 70 किलोमीटर रस्त्यांची दुरावस्था जी म्हणताय, प्रशासकीय राजवट पण होती 4 वर्ष, हां. तर हे 70 किलोमीटरचे रस्ते होतील व्यवस्थित? होतील. नक्की? हो, नक्की होतील. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे रस्त्यांचा. नाही, नक्की होतील. आता आपण बघतो जो पालखी महामार्ग आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकर दादांच्या माध्यमातून झाला. त्याचबरोबर आपण बघितलं फलटण तो आसू ते वारुगड हा रोडसुद्धा 285 कोटीचा आहे, तो रणजितदादांनी आणला. मग इतर म्हणजे आपण बघतो हे रस्ते तर रणजितदादांसाठी किरकोळ आहेत असं मला वाटतं. 2 अतिशय तुमच्या वयाच्याच 21-22 वर्षाच्या 2 महिला उमेदवार आहेत आपल्या इथे, हो. माझ्या राष्ट्रवादीकडून. हां, तर त्या कोणता विकासाचा अजेंडा घेऊन महिलांसाठी नगरपालिकेत राबवतील? बघा, आमच्या ज्या म्हणजे तरुण ज्या आहेत उमेदवार त्या निश्चित काम करणाऱ्या आहेत. आता आपण बघतो की ज्या आहेत
राजिया मेटकरी आणि दुसरी जी आहे सिद्धाली शहा आहे, तिने माऊली फाउंडेशनतर्फे बरेचसे उपक्रम राबवले आहेत जेणेकरून महिलांसाठी ते उपयोगाचे आहेत. त्यातून बऱ्याचशा महिलांचे रोजगार मार्गी लागलेले आहेत. राजिया आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.